कल्पना करा, दक्षिण भारतात मराठ्यांची ताकद अजून पूर्णपणे बसलेली नाही. राजकीय कटकारस्थानं सुरू आहेत. निजाम, स्थानिक नायक, मोगली सत्तेचे अवशेष आणि अशा वेळी साताऱ्यात बसलेले एक छत्रपती आपल्या सर्वात विश्वासू सरदाराला म्हणतात, ही जबाबदारी तुझ्यावर आहे. तो सरदार कोण? इतिहासाच्या पुस्तकात ज्याचं नाव फार मोठ्या अक्षरात नाही, पण ज्याच्यावर छत्रपती शाहू महाराज स्वतःचा विश्वास ठेवतात, तो म्हणजे फत्तेसिंग भोसले. आज आपण जाणून घेणार आहोत त्या विस्मरणात गेलेल्या मराठा सिंहाची खरी गोष्ट. मित्रांनो, इतिहासात विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तलवारीपेक्षा मोठी असते. शाहू महाराज फत्तेसिंगांना चिरंजीव म्हणत असत आणि हा शब्द फक्त आपुलकीचा नव्हता, तो होता विश्वासाचा. दक्षिणेतील भागानगर सुभ्यावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे ही शाहूंची स्पष्ट भूमिका होती. 1725 सालचा दसरा संपला आणि दक्षिण मोहिमेची घोषणा झाली. नेतृत्व फत्तेसिंग भोसले. तुम्ही विचार करा, ज्या काळात दाभाडे, पेशवे, प्रतिनिधी असे मोठे सरदार होते, त्यावेळी एका मोहिमेची संपूर्ण धुरा फत्तेसिंगांवर सोपवली गेली. याचा अर्थ काय? त्यांची कुवत किती मोठी होती याची कल्पना करा. दक्षिण कर्नाटक, भक्कम किल्ले, स्थानिक नायक सत्ता संघर्ष, पूर्वेस चित्रदुर्ग किल्ला आणि पश्चिमेस सोंदे बेंदूर. ही केवळ लढाई नव्हती, ही होती प्रभाव क्षेत्र वाढवण्याची रणनीती. शाहू महाराजांनी स्पष्ट आदेश दिले. दाभाडे प्रतिनिधी, सरलष्कर सुलतानजी निंबाळकर सर्वांनी फत्तेसिंगांना सहकार्य करावे. अगदी बाजीराव पेशवा यांनाही दक्षिणेत रस नसतानाही आज्ञेने सामील व्हावे लागले. ही गोष्ट लक्षात घ्या. शाहूंनी कोणालाही स्वतंत्र न सोडता पूर्णपणे यंत्रणा एका ध्येयासाठी एकत्र केली. मोहीम सुरू झाली, पण काही दिवसांनी साताऱ्यात शांतता. कोणताही नियम वृत्तांत नाही. कोठे पोचले, काय योजना? शाहू महाराज संतप्त झाले. त्यांनी पत्र पाठवले. कोठपर्यंत गेला? काय मनसुबा करिता? हे कळत नाही. स्वामीस विदित करावे. ही ओळ ऐकताना तुम्हाला काय जाणवतं? राजा फक्त सिंहासनावर बसलेला नव्हता, तो प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. फत्तेसिंगासाठी हा संदेश स्पष्ट होता. विश्वास आहे, पण उत्तरदायित्व आहे. मराठ्यांनी सोंदा राज्यावर चाल केली. तेथील राजा बसवलिंग नाईक घाबरला नाही, पण वास्तव ओळखले. त्याने शरणागती पत्करली. 21 फेब्रुवारी 1726 रोजी शाहू महाराजांनी आदेश दिला, सोंदेकर पुरातन आहेत, इमान राखतात, त्यांच्याकडून वसुली घ्यावी आणि संरक्षण द्यावे. वार्षिक 45,000 रुपयांची वसुली ठरली. याचा अर्थ काय? मराठा फक्त जिंकत नव्हते, ते संरक्षण देत होते. ही होती चौथाईची नीती, राजकीय वर्चस्वाची नवी पायरी. या मोहिमेतून मराठ्यांनी चित्रदुर्ग ते सोंदे बेंदूरपर्यंत संचार केला. स्थानिक मांडलिक राज्ये मराठा सत्तेखाली आली, तलवार उगारून नव्हे, तर करार, संरक्षण आणि सामंजस्याने. आणि या सर्व प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होते फत्तेसिंग भोसले. इतिहासात आपण अनेकदा मोठ्या नावांवर लक्ष केंद्रित करतो, पण साम्राज्य उभं राहण्यासाठी अशा शांतपणे काम करणाऱ्या सरदारांची गरज असते. मित्रांनो, आज आपण एखाद्या मोठ्या नावाबद्दल बोलत नाही आहोत. आपण बोलत आहोत त्या योद्ध्याबद्दल ज्याच्यावर शाहूंनी पूर्ण विश्वास ठेवला, ज्याने दक्षिणेत मराठ्यांचा पाया मजबूत केला, पण ज्याचं नाव इतिहासाच्या प्रकाशझोतात फारसं आलं नाही. कधीकधी इतिहासात गाजणं महत्त्वाचं नसतं, कामगिरी महत्त्वाची असते. फत्तेसिंग भोसले, मराठा साम्राज्याचा शांत पण भक्कम आधारस्तंभ. जर तुम्हाला अशा विस्मरणात गेलेल्या मराठा वीरांची खरी कहाणी ऐकायची असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय भवानी, जय शिवाजी. आणि पुढच्या भागात आपण पाहूयात दक्षिण मोहिमेचा पुढचा टप्पा काय होता.